बॉलिंग मार्क वरती आणि फलंदाज आहे तो ऋषी आणि अनिल आंबेडकर. सामना सुरू करायचा आहे. संतोष गिधाम्स गोळणी करतो तो ऋषी याला. बघा ऋषीचा काय करतो. ऋषी खराब चेंडूचा फायदा घेतलेला पहिला चेंडू बोलतो हमला बोललाय तो ऋषी याने आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतात ते 6. या 6 धावसंख्ये बरोबरच संघाची धावसंख्येचं खातं खोलतोय. आपलं खातं खोलतोय आणि सलग संघाला 7 ओपनिंग करून दिली आहे ती ऋषी याने आपल्या पहिल्या चेंडूवरती षटकार खोलून. या षटकारावर धावसंख्या होती ती 6. बघूया काय होतंय. संतोषाचा पुढचा चेंडू ऋषी आला. अकुलटे बाद चेंडू कट करायला. चेंडू बॅटच्या पटात काही येत नाही आणि चेंडू एक धाव मिळते आणि एकावरच समाधान मानावं लागेल ते 5 बॉलर्स या संघाला. बघा काय होतंय. पुढच्या चेंडूचा घेऊन चेंडूचा समाचार घेतोय का अनिल आंबेडकर. बघूया. संतोष अनिल याला चेंडू कट करायचा. चेंडूची कट घेऊन जातोय किपर कडे परंतु 1 बॉल चेंडू अडवतोय. धावसंख्या होते बघा संतोष. काय होतं. एक धाव अडवलाय आणि खरोखर काहीच गचा छत्रीशी म्हणावं लागेल ते काकाश्री कडून. मला वाटतं स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आहेत. संतोष साक्षी 11 संघ मालकाने ताबडतोब कॉमेंट्री बॉक्स यायचंय. संतोष चेंडू कट केलाय. साक्षी 11 बघा काय होतं. पहिल्या षटकामध्ये खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 9. काहीसा संत असा झालेला खेळ पाहायला मिळतोय. प्रेक्षकांमधला जो आनंद आहे तो जरा थोडासा कमी झाला दिसतोय कारण सामने संपायच्या दिशेने आहेत. आता उत्सुकता लागली आहे. सेमीफायनल फायनल आणि 3rd नंबरची ट्रॉफी कोण मिळवतोय पहिल्या पर्वाचा चॅम्पियन. थोड्या वेळामध्ये इथे समजेल. काकाश्री टॉप करेल का हा सामना. 5 ब्रदर्स शेवट गोल करून आपला विजयी 2 सामने हरलेत परंतु शेवटचा सामना जिंकून विजयी राहील का की काकाश्रीला टॉप मध्ये जायला रोकेल का. दरम्यान मिलिंद आपलं पहिल्या संघाकडून दुसरे षटक घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करणार येतो. बघूया मिलिंदचा चेंडू व काय होतोय. मिलिंद चेंडूच्या खाली छत्रीशी येईपर्यंत चेंडू मिस होतोय आणि 1 धाव पळून काढल्या. दुसरी धाव घ्यायची आहे आणि 2 धाव पळून काढल्यात. या 2 संख्येने धावसंख्या होते ती 11. मोठं आव्हान उभं करावं लागेल काकाश्री या संघासमोर. मिलिंद गोलंदाजी करतोय तो. ऋषी यांच्यासाठी बघूया ऋषी काय करतोय. ऋषीला काय म्हणावं तसं या स्पर्धेमध्ये सूर गवसला नाही. जसा तो आपल्या संघासाठी खेळतोय ज्या संघात त्याची गाजेवाजा आहे तसा गाजेवाजा आज त्याच्या गावासाठी खेळताना काय दिसला नाही आणि त्याचा फटका मात्र बसला ते 5 ब्रदर्स या संघाला. अकोलटेबाद चेंडू आपटलाय. चेंडू आता तो ऑप्शन बराच बाहेर आणि पंच हात समांतर करून अवांतरची खून करतायत. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 12. सामना जसा संपत झाला तशी उत्कुंठ वाढल्या सर्व रसिक प्रेक्षकांची. कोण बनेल धावून प्रीमियर लीगचा पहिल्या पर्वाचा चॅम्पियन. अकोलटेबादचे चेंडू पुन्हा आपटलाय. चेंडू तो निर्धाव. खरोखर ऋषीला चेंडू भिरकावून द्यायचा आहे पण चेंडू उसरे घेऊन चेंडू बॅटच्या वरून निघून गेला
आणि यश आपलं काम चोख बजावत आहेत. मिलिंद आपला पुढचा चेंडू घेऊन ऋषी दसुरी याला ऋषीला टाकला चेंडू आकुडबा चेंडू कट केला चेंडू आता तो बॉलने दिशेने एकदा पळून काढलाय सुरक्षितची म्हणावं लागेल ते सीमारेषेवरती आणि अडवीपर्यंत चेंडू फेक होईपर्यंत 2 धावा पळून काढल्या आहेत. सूर्य कसं मला म्हणावं लागेल तो काकाश्रीकडून 2 सामने त्याने दोन्ही सामने जिंकले. तिसरा सामना जिंकून टॉप करायचा ग्रुप टॉप करायचा आहे. त्या दुसऱ्या ग्रुपमधून नाकवाय रेवल या संघाने टॉप केलाय. बघा तिकडून कोण येत आहे कारण जो संघ जिंकेल तो टॉपला करेल आणि जो हारेल तो मात्र पुढच्या पिढीसाठी कसं पात्र ठरेल याकडे सगळ्यांची नजर लागल्या आहेत. कारण अ गटामधून 3 संघ एक सामना जिंकले आहेत. बघा काय होतंय 3 संघ असे आहेत ते फक्त एक सामना जिंकलाय त्याच्यामुळे त्यांच्यात बॉलआउट केलं जाईल. याच नंतर होणार सामने हे बॉलआउटचे असतील. बघूया काय होतंय. पुढचा चेंडू घेऊन मिलिंद डावकुला फळांना अलीन यांच्यासाठी सामना फास्ट खेळायचे आहेत मित्रांनो. अजूनही कित्येक सामने बाकी आहेत. आपल्याला उशीर होणार आपली स्पर्धा आहे गावची स्पर्धा आहे. गावच्या स्पर्धेला लवकर संपवायचं आहे कारण जेवढा सामना तुम्ही लवकर संपवाल तेवढे खेळण्याचा संतोष याला चेंडूचा अंदाज आला. चेंडू खरोखरच सीमारेषेवरती पकडता आला असता आणि चौकार मिळतोय तो अनिल याला थोडा चेंडूचा अंदाज आला नाही संतोष गिजेमेला आणि चेंडू डोक्याच्या वरून जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावसंख्येसाठी धावसंख्या 4ने वाढून होते ती 20. एक ही निर्णायक मॅच म्हणता येणार नाही परंतु जर काकासला टॉप करायचं असेल तर मॅच जिंकावं लागेल काही करून. लेग साईडला टाकला चेंडू फ्लिक केला चेंडू आता बॉलने दिशेने 1 धाव पकडल्यात. दुसरे धाव घ्यायचे 2 धावा सहज पळून काढल्यात ऋषी आणखी अनिल यांनी. सुना कसं क्षेत्रक्षण सजवलंय षटक संपतंय. 2 षटकाच्या समोर धावसंख्या होते ती 22 म्हणजे 10 चेंडूमध्ये 22 धावा. बघू अजून निर्णायक 10 चेंडू बाकी 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूमध्ये किती धावा जमा होत आहेत षटकारांच्या. आत्ता मात्र निम्माच सामना संपलाय. निम्म्याच 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकामध्ये काय घडू शकतं हा मुद्दा काय. हा सामना म्हणजे एक खेळीमेळाचा सामना खेळला जातोय. एकाला टॉप करायचं ते एकाला फक्त आपण खेळासाठी आलो होतो जिंकण्यासाठी आलो होतो हे दाखवून देण्यासाठी एक विजयरथ पुढील वाटचाल करण्यासाठी एक चांगला शेवट गोल करायचा आहे. त्याच्यासाठी 5 ब्रदर्सला सामना जिंकणं गरजेचं आहे. हा सामना जिंकला तर काहीसा आनंद होऊ शकतो त्यांच्या संघ मालकाला कारण पहिला सामना संघ असा असेल की तो 3 सामने हरवू शकतो. बघा काय होतंय. भूषण आपण पुढचा चेंडू घेऊन एक नामवंत खेळाडू ऋषी दसुरी काहीसा खराब चेंडू नो बॉलची खून करताय पंच. बघा चेंडू आता एका सीमारेषेच्या बाहेर 1 धाव पळून काढला दुसरी धाव घ्यायची आणि 2 धाव पळून काढल्यात म्हणजे 3 धाव मिळतात त्या संघ 5 ब्रदर्स यांना आणि फ्री हिटची संधी. बघा ऋषी काय करतो या फ्री हिट वरती. बघूया काय होतंय ते. भूषणचा पुढचा चेंडू चेंडू कट केला चेंडू बॅटची कट घेऊन जातो तो बॉलने दिशेने 1 धाव अडवीपर्यंत 1च धाव अडवली आहे 1च धाव मिळते आहे. बघ काय होतं सामना थोडा पिडअप करायचा. अजून 5 मॅच बाकी आहेत. लवकर सामने खेळा तेवढे तुम्हाला प्रकाश सूर्याचा जो प्रकाश त्यामध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. बघा काय होतंय सामन्यामध्ये काय होतंय. 5 ब्रदर्स आपला शेवट गोल करतो का की सामना जिंकून साईश्री हा संघ टॉपला जातोय का. भूषणाचा पुढचा चेंडू थोडं सामन्याला पिकअप घ्यायचा आहे. भूषणचा चेंडू तडकवला चेंडू बॉलने दिशेने येतोय. बघूया सूर्य फटका मारलाय तो अनिल यांनी चेंडू अडीपर्यंत फक्त 1च धाव मिळते. धावसंख्या 27 संत परंतु अतिशय म्हणावं लागेल धावलेली प्रीमियर लीग सर्व युवांना एकत्र आणून ही स्पर्धा खेळवायचा जो माणूस होता तो मात्र काहीतरी स्वप्नात वाटणारा
जे वाटत होतं स्वप्न आहे, परंतु आज ते प्रत्यक्षात मैदान उतरलंय, याचा खरोखर सर्व क्रिकेटवीरांना आनंद होत असेल. कारण कुठली स्पर्धा भरवायची म्हटली तर त्याचं पाठबळ मोठं लागतं, त्याच्या पाठीमागे सर्वांचे हात असावे लागतात. एकट्याने किंवा दोघांनी ते होत नाही. सगळं गाव जर एकत्र आला तर कुठलं कार्य करायला कोणी कमी हात रोखू धरत नाही, कुठलं कार्य यशस्वी होतं. त्याचं एक उदाहरण आज इथे धावली प्रीमियर लीगच्या रूपात तिथे पाहायला मिळतं विरारच्या नगरीमध्ये. पुरुषांचा चेंडू कट केला, चेंडू बघूया झेल होतोय का, चेंडूची खाली क्षेत्र जाण्याच्या अगोदर चेंडू अडवतोय बघूया, आणि चेंडू खराब क्षेत्र म्हणावं लागेल आणि चेंडू होतो सीमाराच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी. संतोष यांनी खरोखरच काहीच गता क्षेत्राने केलं. 2 चेंडूकडे झेल आले होते, परंतु झेल त्याने काय घ्यायचा प्रयत्न केला नाही, पण त्याला दोन्ही वेळेला चेंडू झेल न घेता चेंडू सीमाराच्या बाहेर गेले आणि 4 धावा दिल्या त्या स्पाय ब्रदर्स या संघाला. मला वाटतंय काहीतरी त्यांचं बिनसलं, त्यांना धावसंख्येत डोंगर उभा करून द्यायचा आहे, कारण त्याला फलंदाजी करायची आहे असं मानस होतं संतोष यांचा. संतोष गजम एक उत्कृष्ट फलंदाज आहेत. धावसंख्या कमी असेल त्याला बॅटिंग बॅटणार ना, त्याच्या हिशोबाने ते मात्र धावांचं सोडून देत आहेत. धावसंख्या होते ती 31, 15 चेंडूमध्ये 31 धावा वसूल केल्या फाय ब्रदर्स यांनी. बघा शेवटचे 5 चेंडू, शेवटच्या 5 चेंडूमध्ये काय करतोय अनिल आणखी ऋषी. ज्या गोलंदाजाने शेवटच्या सामन्यामध्ये खरोखर सुरेख अशी गोलंदाजी करून सायली 11 या संघाला पराभवाची चव चाकली होती, तोच मंदार. बघूया काय करतो शेवटचे 5 चेंडू घेऊन. 5 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना त्याने सामना जिंकून दिला होता आपल्या संघासाठी, साईश्रीसाठी, काकाश्री या संघाला, काकाश्री या संघाला तोच मंदार गोलंदाजी करतो. बघूया काय करतोय आता मात्र अनिल चेंडू तडकवला, पहिल्या चेंडूवरती प्रहार केला आणि प्रहाराबरोबर मिळतात 6 धावा. ज्या सामन्यानंतर त्याला जिंकून दिला होता सामना होता सायली 11 या संघाविरुद्ध. निर्धारित 5 चेंडूमध्ये 11 धावांची गरज होती, मात्र ते 11 धावा खरोखर रोखून धरल्या आणि सायली 11 या संघाला भारतात रस्ता दाखवला होता आणि त्या पराभवाचा फटका मात्र त्या सायली 11ला बसला आणि सायली 11 स्पर्धेची बाहेर झाली. बघा काकाश्री काय करतायत. बघूया पुन्हा चेंडूची ऑप्शन बाहेर टाकला, चेंडू चिरडून निर्धाव जातोय. यशस्वी आपले काम चोख पाळतायत, चिरडून निर्धाव जातोय. पहिला चेंडू षटकार काढल्यानंतर कसं कमबॅक करायचं हे मंदाने दाखवून दिलंय. कारण एक चेंडू षटकार खाल्ल्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव टाकणं तितकंच गरजेचं असतं, कारण त्याच्यावरून गोलंदाजाचं मनोबळ धैर्य असं ते वाढतं. आणि आता मात्र चेंडू पुन्हा समाजात घेतला, चेंडू बोलण्यात दिशेने. बघा काय होतंय, एक धाव पळून काढलाय, दुसरी धाव घ्यायची आहे, परंतु त्याचे काय दाखवत नाही आहेत, सारेसे दाखवत नाही आहेत. आणि एका धावसंघ समाधान मानतोय तो फाय ब्रदर्स हा संघ. ऋषी बघा काय करतोय. पुढच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूमध्ये 7 धावा वसूल केल्या आहेत फाय ब्रदर्स या संघानं. बघा 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारतो का तो ऋषी. आपल्या खेळाला साजेसा खेळ करतोय का. या स्पर्धेमध्ये खरंच त्यांच्या बॅट बघून षटकारांची चौकांची आतिषबाजी पाहायला मिळाली पाहिजे होती, तसं काय संघाकडून ते मिळाली नाहीये. तिथून 7 त्याला मिळाली नाहीये ऋषी याला. मंदारचा चेंडू काय करतो बघूया ऋषी. अकोला चेंडू आणि आता मात्र चेंडू अक्षरशः भिरकामुका चेंडू खाली येतोय आणि हा जातोय षटकार. काहीसा हवेचा अंदाज घेत चेंडू जातोय सीमाराच्या बाहेर, येतो षटकार. ज्या मंदारने मागील सामना जिंकून दिला होता त्या मंदारावरती मग या फाय ब्रदर्सच्या बॅटर्सने हमला बोललाय आणि हमल्यावरती 2 षटकार ठोकलेत आणि धावसंख्या झाली होती 44 मंदार यांचा पुढचा चेंडू ऋषी याला बघा काय करतोय. आणि आता मात्र चेंडू खरोखर सुरेख असा मारा केला मंदार यांनी, मानलं पाहिजे मंदारला. जखून ठेवलं पायावरती चेंडू आदळला आणि एकदा पूर्ण केली ती ऋषी आणखी अनिल यांनी. 2 षटक संपते आणि निर्धारित 4 षटकामध्ये 45 धावा उभ्या केल्यात आणि 46 धावांचं लक्ष दिलं ते काकाश्री संघात टॉप करण्यासाठी. बघा काय करतोय काकाश्री. हॅलो, जे बॉल आउट मध्ये ज्या टीम आहे त्याने 3 बॉलर आणि आपला विकेट किपर घेऊन इकडे यायचं आहे. तिन्ही
चला याच्यानंतर या इनिंगच्या नंतर आपण जर पाहिलं तर बॉल आउट तिन्ही संघ, एका बाजूला शिवाज्ञा रायडर, दुसऱ्या बाजूला साक्षी 11, तिसऱ्या बाजूला रिधान 11. शिवाज्ञा 11 कडून गोलंदाजी करताना आपल्याला 3 गोलंदाज पाहायला मिळतात. मी नावं घेतोय, त्याने लाईनअप करून जशी मी नावं घेतोय तशी आपण या ठिकाणी यायचंय. शिवाज्ञाकडून बाळू, त्याच्यानंतर निकेश आणि तिसरा असेल भक्तिदास. विकेट कीपर म्हणून दीपेश असतील. चौघांनी देखील आमच्या सोबत यायचे. त्याच्यानंतर साक्षी 11 कडून तेजस पोखले, सुनील साळवी आणि सचिन शिवगन यांना देखील आपण साक्षी 11 कडून पाहणार आहोत, त्यांनी देखील यायचं आहे. आणि रिधान 11 कडून किरण आयर, मंगेश मेस्त्री आणि केतन पोखले आपण देखील ठिकाणी यायचं आहे. जशी मॅचची इनिंग समाप्त होईल त्याच्यानंतर प्रत्येक खेळाडूला आपल्याला एक एक चेंडू डिलिव्हर करायचं आहे. आणि नक्कीच चला थोडीशी घाई करा क्षेत्ररक्षण करणारी टीम. अरे मी मंगू ते बरोबर होतं, धावायचं बरोबर होतं, चालेल मी चालू होते. नाही नाही बोलर तिथे सुपर ओव्हर चांगली होती. मी काय म्हणतो तिघांमध्ये नाही टॉस करायचा, जो जिंकेल टॉस तो फायनल. एका सुपर होते पण मॅच वाटते ना बंधू. दोन पडले ना, किती पडले? दोन पडले. चला सामना सुरुवात करा लवकर. सामना लवकर सुरू करायचा. अजूनही 5 सामने बाकी आहेत मित्रांनो, जरा लवकर सुरू करा. आपल्या गावची लीग आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. तुम्हाला सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेटच्या खेळाने तुम्हाला सर्वांना वेळ लावले. पहिल्याच चेंडूवरती एका मॅप करा आपण जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 2 धावाची मोहर लागली आहे. पहिल्याच इनिंगचा जर विचार केला तर धावसंख्या जर पाहिली तर धावून पोहोचली होती 45 धावा. 45 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करेल जर आपल्याला टॉपर करायचा असेल काका इवन संघ हा नक्कीच विजयाकडे वाटचाल करेल. कारण का पुन्हा एकदा मोठा धमाका येतोय. 6 धावांची मोहर लागली आहे. येतोय षटकार आणि नक्कीच एक चांगला फटका, देखना फटका संतोष गिजमच्या बॅटमधून. जरी मी क्षेत्ररक्षण खराब केलं असलं तरी सुद्धा त्याची भरपाई मी बॅटिंग मध्ये करू शकतो हे मात्र दाखवून दिले. एक मोठा फटका संतोषच्या बॅटमधून. 6 धावा. चला विनंती असेल अजूनही या स्पर्धेच्या माध्यमातून 4 मॅचेस बाकी असतील. आपण सहकार्य करायचे कारण का तुम्हाला सर्वांसाठी एवढी देखणी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न संतोषच्या माध्यमातून केला जातोय परंतु 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. आपण जर पाहिलं तर नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. चांगली सुरुवात तर झाली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाज चला पुन्हा एकदा मिलिंद ज्याचा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून बहारदार राहिला आहे त्याला देखील पाहतोय. मोठा फटका इन पिचच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार येतोय. चौकार. 4ची
कुठेतरी पाडा मोजून आलाय, कारण का मागच्या मॅचमध्ये देखील बोलबाला राहिला होता. या मॅचमध्ये देखील एक चांगली सुरुवात, धावसंख्या 1-3 म्हणजेच 13 विदाउट लॉस. चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळते. थोडासा अँगल चेंज करतोय कुठेतरी सूरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कट केलाय, बॅटची एज घेतली आहे, चेंडू जातोय, थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय. तद्वर मला वाटतं 2 धावांची मोहर लागली आहे आणि धावसंख्या 15 लॉस ऑफ 0 विकेट. ग्रेट स्टार्ट पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी अमर विकास मंडळ मारवेली यांच्या माध्यमातून एक देखना कार्यक्रम, आपला व्यासपीठ आपला व्यवसाय, असा कार्यक्रम येत्या मार्च महिन्यामध्ये आपल्याला 3 दिवसामध्ये एक चांगली मेजवानी तुम्हाला सर्वांसाठी त्याने आणले. म्हणजेच आपल्या तालुक्यामध्ये पंचकृषीमध्ये जे व्यावसायिक आहेत त्यांना एका व्यासपीठावरती आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि एक सर्वांसाठी एक चांगली संधी आहे. त्याचं आपण तुम्ही आम्ही सर्वांनी सोनं करायचं याची देखील तारीख विसरू नका. 20, 21 आणि 22 मार्च 2025. नक्कीच सकाळपासून रुपेश आंबेडकरांचं कौतुक करावं तेवढं या स्पर्धेच्या माध्यमातून कमी असेल, कारण का आपण जितके धावपळ, कारण का एखादं आयोजन करणं सोपं नाही आहे, कारण का आम्ही सुद्धा एक आयोजकाचा भाग आहे. आम्हाला माहीत आहे या ठिकाणी चुकीला माफी नाही आहे. तुम्ही चुकी केलात ना तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाहीये, तोटाच सहन करावा लागेल. आपण जर पाहिले तर चौकार येतोय, 4 धावांची मोर संतोषच्या बॅटमधून. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे. सकाळपासून चेतन दादांचं देखील काम स्कोररच्या भूमिकेमध्ये महत्वाचं राहिलंय, त्यांचं सुद्धा कौतुक झाली पाहिजे, सराहना झाली पाहिजे. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली 19-19. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. पुन्हा एकदा मिलिंद सज्ज होतोय. दाहुलवल्ली प्रीमियर लीग 2025 एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. ज्या स्पर्धेची गेली 4 महिने चर्चा होती, तो दिवस कधी येणार, तो दिवस आज आलाय. म्हणजेच आपण जर पाहिलं तर 9 तारीख आज आहे आणि एक चांगला फटका, देखना फटका, एक बहारदार खेळ मिलिंदच्या माध्यमातून त्याची साथ मात्र देतोय. संतोषच्या माध्यमातून हा सामना कुठेतरी नक्कीच हा सामना काका श्री या संघाने जिंकला, काका इलेवन या संघाने जिंकला तर टॉप मध्ये राहील, टेबल टॉप मध्ये असणारा हा या ग्रुप मधील पहिला संघ असेल. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 24. फटका तर खेळलाय त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळते. धावसंख्या 25. सामना जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता या मॅचच्या दरम्यान आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका, काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय, फक्त एकच धाव. आणि फिल्डिंग तर चांगली केली पण त्याच्यापेक्षा फेकी सुद्धा चांगली केली, हे देखील महत्वाचं असतं. तुम्ही फिल्डिंग कसं करता हे महत्वाचं नाही आहे, चेंडू गॅदर करून फेकता कसा याला देखील क्रिकेटमध्ये महत्व आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपण या ठिकाणी ग्राह्य धरल्या जातात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहिली तर 26, लॉस ऑफ 0 विकेट. एक ग्रेट स्टार्ट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मिलिंद आणि दुसऱ्या बाजूला संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 2025 DPL पर्व पहिले एक देखणं आयोजन पुढच्या वर्षी काहीतरी नक्कीच वेगळं पाहायला मिळेल. सकाळपासून कुठचाही वादविवाद न होता प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपलं काम केलंय आणि या स्पर्धेला 4 चाल लावण्याचं काम प्रत्येकाने केलंय. खरोखरच सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन असेल. हाफ ट्रॅकर चेंडू फाईल क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. 4 धाव्यांसाठी फरार चौकार.
चला विलंब होतोय, विनंती असेल अजून 4 सामने या स्पर्धेच्या माध्यमातून बाकी असतील. पुन्हा एकदा लांब लांब खूप लांब येतोय बिग बिग षटकार. आजच्या दिवसातील सर्वात लांब षटकार असू शकतो, कारण का त्याच्याकडे ताकद आहे. त्या ताकदीचा वापर आणि आपल्या संघाला टेबल टॉप मध्ये नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. कुठेतरी क्षेत्ररक्षण खराब झालं होतं, त्याचा राग मात्र या टीमवरती काढताना आपल्याला संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटकार पुन्हा एकदा वाईट +1. अनिल पुन्हा एकदा सज्ज होईल, या मॅचची देखील औपचारिकता बाकी असेल. पुन्हा एकदा चेंडू स्टॉप केला जातो. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. फक्त 8 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. दरम्यान वाईट चेंडूची सांगता होते. मी परत बोलवतो विशाल संतोष गिजम हा काहीच खराब क्षेत्ररक्षण करतो, कारण त्या धाव्यांचा पाठलाग करायला आवडतो, खूप आवडतं. त्याचा पारतिच्या ते दाखवून दिला षटकार चौकाची आतिषबाजी करायला तिला मिळाली करायला. त्याच्यामुळे धावांचा जो रतीब होता तो ठेवणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे धावसंख्या कमी असते तर सामना एवढा जिंकला असता. त्याच्यामुळे त्याला जे प्रॅक्टिस करायची होती ती प्रॅक्टिस करायला मिळाली नसती. दरम्यान एक धावसंख्ये धावसंख्या होती 40. विजयाला आता धावसंख्येची गरज आहे ती 46, म्हणजे 6 धावांची गरज आहे. 5 चेंडू 6 धावा. बघा बिग बॅटर दोन्ही फलंदाज जे आहेत ते ओपनिंगला गेलेले दोन्ही फलंदाज आहेत, सलामीवीर आहेत. सलामीवीराची जी कामगिरी आहे ती पाहायला मिळते. ते खरोखर सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली सुरुवातीपासूनच. गोलंदाज कोण आहे आणि पहिल्या चेंडूवरती घानाघाती फटका सजवलाय आणि येतोय षटकार. या षटकाबरोबर सामना जिंकलाय. विजय संघांचं हार्दिक अभिनंदन आणि पराभव संघांचं कलपुळी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर एक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळणार आहे. 3 बॅटर्स 3 गोलंदाज आहेत. बघा बघा काय होते बॉलआउट मध्ये. फक्त 3 खेळाडू आतमध्ये जातील, बाकी कोणी जाणार नाही. प्रत्येक संघाचे 3 खेळाडू मैदान जातील. प्रत्येक खेळाडूंचे प्रत्येक संघाचे 3 खेळाडू 3 गोलंदाज आणि प्लस विकेट किपर 4 खेळाडू मैदानात, बाकी सर्व खेळाडू बाहेर येतील.